गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुण्डरीकावरदाहरितारं श्रीज्ञानदेवं कारणं पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। ब्रह्म चैतन्य बोधदेव स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया।
मगाशी परिचयामध्ये त्यांनी सांगितलंच की काल खरोखरच मला इतका ताप आला होता की आज कीर्तन होईल का नाही अशी शंका वाटत होती, पण महाराजांनी बोलवून घेतलं आणि ते सेवा करून घेतली खात्री आहे. थोडं काही कमी जास्त पुढे मागे झालं तर तुम्ही सर्वांनी महाराज सांभाळून घेतील तेव्हा मला जमेल आणि त्यांना आवडेल अशी सेवा करण्याचा प्रयत्न होईल. पितृ 15 सुरू होतं तेव्हा आपल्या सर्व जन्मातील या काय मागच्या काय मातृपितृ लोकातील सगळ्या पूर्वजांचा आपण स्मरण करूया, त्यांच्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करूया, त्यांचेही आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहोत हे मागूया. आणि दररोज जसं देवाचं स्मरण करतो तसे त्यांचेही आशीर्वाद आपल्या पाठीशी असावे अशी प्रार्थना जरूर करा. घरी आई वडिलांची सेवा, त्यांना घरी घरातून बाहेर पडताना नमस्कार करणं हे आहे. या सगळ्या गोष्टी ते जिवंत असताना केले तर त्यांच्या पश्चात त्यांच्यासाठी मागण्यामध्ये काहीतरी समाधान असतं. तेव्हा या गोष्टी लक्षात घेऊया, सर्वांचं स्मरण करूया आणि पूर्वग्रहाकडे वळू. कालच अनंत चतुर्दशी झाली आणि आता गणेशोत्सव नक्की या सध्याच्या काळामध्ये कसं आहे हे मी वेगळं बोलायची गरज नाही. त्यामध्ये बोलायला गेलं तर आजचे 2 तास मुळीच पुरणार नाही. पण या सगळ्या 10 दिवसामध्ये मी जे पाहिलं ते अगदीच सुरुवातीला तुमच्याबरोबर त्याच्याबद्दल संवाद साधला. एक मोबाईलवर व्हिडिओ बघितला की गणपती विसर्जन होतं आणि घरातली लहान मुलं, आजच्या मराठीत सांगायचं तर कशी रिॲक्ट होतात यावर तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये ती सगळी लहान मुलं त्या गणेशाच्या मूर्तीला अगदी चिकटून बसली होती. ती मूर्ती काही ते सोडायला तयार नाही आणि आपल्या जवळची अगदी हक्काची किंवा लाडकी व्यक्ती आपल्यापासून कायमची दूर होती हे त्या लहान मुलांना जसं सहन होणार नाही तसाच त्यांच्यासाठी तो गणपती असतो. विसर्जनाला ते जाऊच देत नव्हते किंवा जात असतील तरी सुद्धा इतके हमसून हमसून रडत होते की त्या लहान मुलांना शेवटी ओढून बाजूला करावं लागेल. इतका शुद्ध आणि निरागस भाव त्या लहान मुलांचा त्या गणरायाप्रती होता. हे मी एक पाहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच आमच्या बिल्डिंगवर घरी जात होते आणि एका खालच्या एक लहान मुलगी राहते. दार उघडं होतं त्यामुळे खालपासूनच तिचा आवाज ऐकू येत होता. त्यांच्या घरी कोणीतरी एक वयस्कर व्यक्ती आले होते आणि त्यांची आई, त्या मुलीची आई त्या आजोबांना, त्या वयस्कर व्यक्तीला म्हणत होती की बसा मी तुमच्यासाठी चहा देते. हे सगळं ऐकू येत होतं आणि ती मुलगी कदाचित ते नाही म्हणाले असावेत म्हणून ती आई मुलगी आईला म्हणती, आई गो तू त्यांचं काही ऐकू नकोस बरं, जा ठेव तो चहा. तरी त्या आजोबा म्हणतायत मला नको आहे. तरी त्या हक्कानं सांगते नाही ग नाही त्यांना असं नाही पाठवायचं. आई ग जा बरं, ठेव चहा ठेव. आई ठेव ना ग चहा, आई तू काहीतरी कर. आता वर येईपर्यंत आणि दार उघडा असल्यामुळे समोर दिसलं काय चालतं आणि अंदाज आला की काय करत असत. वर येताना विचार आला की ही मुलगी किती गोड आहे. आपल्या घरी आलेले आजोबा आणि त्यांना तसंच पाठवायचं नाही, त्यांनी आपल्या घरी चहा प्यायलाच पाहिजे. हा तिचा आग्रह किती छान होता. मग मला विचार आला, तो व्हिडिओ पाहिला आणि हे व्हिडिओ पाहिलं.
विचाराला की लहानपणी मनुष्य किती निरागस असतो. दुसऱ्यांसाठी चांगलं करावं किंवा आपल्या हातून काहीतरी दुसऱ्यांसाठी चांगलं राहावं, दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट होऊ नये, अशी किती शुद्ध भावना त्या लहान मुलांच्या ठाई असते. हीच सगळे लहान मुलं मोठेपणी सगळेजण मोठे होतात आणि हेच भाव, हीच वृत्ती तशीच्या तशी पाहायला मिळतेच असं नसतं. वय एवढ्या मोठ्या काळामध्ये वय मोठे होताना असं काय बरं कळतं की लहानपणीचे शुद्ध भाव तसेच्या तसे राहत नाही. खरं पाहायला गेलं तर व्यक्ती तीच असते, पण भावना मात्र बदललेल्या असतात. असं का बरं झालं, बरं नसावं. आपणही त्या वयात मोठं आपल्यालाही असंच वाटत असणार, पण मोठं झाल्यावर आपण पाहत असतो नेमकी वेळ वाजली की आपली चिडचिड होते. काय याच वेळेला लोकांना येत असतं असं आपल्याला. घरात कोणी आलं की आपण जेवणाऱ्या व्यक्तींना आत पाठवतो आणि जसं काही ते कोणी जेवतच नव्हतं, म्हणजे कोणाला काही द्यायला लागू नये. वागण्यामध्ये किती बदल होतो. कधी आपण नकळत कोणाचं वाईट करतो, कधी जाणून बुजून लोकांना ऐकू जाईल अशा पद्धतीने वाईट करतो, कधी दुसऱ्यांच्या मनात एकमेकांबद्दल काम करतो. अशा कितीतरी गोष्टी आपण करतो ज्या लहान मुलाचं मन आपलं कसं जागरूक असतं त्याच्या घडल्या नसत्या. त्या गणपतीबद्दल शुद्ध भाव बघा. आणि या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जी काही लोक अपेय काम करून अवक्षभक्षण करून नको तसं वर्तन करताना जी काही मंडळी दिसतात ते मग तो विचार येतो की माणूस मोठा झाल्यावर एवढा का बरं बदलतो, असं काय घडतं. तर विचार केल्यावर लक्षात येतं की माणसाचं मन हे विकारांनी इतकं रिक्त होतं की त्याच्यामध्ये जे मन जे स्वच्छ शुद्ध पवित्र अंतःकरण असतं त्याच्यामध्ये बदल घडतो. आणि मग गोंधळकर महाराज म्हणाले की धूर्त मनुष्य परमार्थ करूच शकत नाही. माता परमार्थ म्हणायला पाहिजे का, तर जगायला पाहिजे. हा नर देह पाबोरी देख जो न साधेचे ब्रह्मसुख, तो मूर्खा माझी परम मूर्ख विश्वासघातकी देवाचा, असं समर्थ म्हणत. या नरजन्माला येऊन जो परमार्थ करतच नाही तो मूर्खांमधलं परम मूर्ख. आणि सगळ्यात शेवटचं अर्धचरण महत्वाचं, तो देवाचा विश्वासघातकी आहे. किती मोठा शब्द वापरतात समर्थ की या जन्माला येऊन आपण देवाची आठवणच ठेवली नाही, त्याच्यापर्यंत परत कसं जायचं हा विचारच केला नाही, त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्नच केला नाही, तर आपण देवाचा विश्वासघात करत आहोत. विश्वासघात कधी केला जातो, जेव्हा दुसऱ्याचा आपल्यावर विश्वास असतो पण आपण कसं वागत नाही. ज्याप्रमाणे जी मुलं म्हातारपणी त्यांच्या आई वडिलांना सांभाळत नाही त्याच्याबद्दल समाज काय म्हणतो की त्यांना विश्वासघात केलेला आहे आई वडिलांचा. तसंच आपण देवाबद्दल वागत असतो का, तर काही अंशी हो वागत असतो. मग आपल्याला समर्थ म्हणतात की परमानंद उपाधी लावून घ्यायची नसेल तर काय करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे, बरोबर आहे. पण तो घड नव्हतं, साधन नव्हतं, जर मला इतकं सोपं का नाही. लहानपणीचे आपण आणि मोठेपणीचे आपण याच्यामध्ये जमीन आसमानाचा खरंच फरक असतो. अनेक अनुभवांमुळे आपण बदलत असतो. हे जरी फरक असलं तरी निर्मळ अंतःकरण देवाला सर्वथा आवडत असतो, ते आपल्याला राहत नाही आणि म्हणून आपल्याला शुद्ध परमार्थ जमत नाही. मला तो जगवायला तर पाहिजे, मग काय करायला पाहिजे तेच आज महाराज सांगतात. तेवढं कारणे भगवमध्ये तुम्ही सद्गुण वाचवणी तुम्हाला अनंत उपाय जरी तुम्ही केले पार पावलेले नव जाईल. नाना तीर्थयात्रा घडल्या तुम्हास चित्ती संतोषासी न पावत. व्रते तपे यज्ञ दाने क्रिया होऊन परी निजपती स्थिर ठेवली. विवेक वैराग्य बळे सद्गुण भेटी परी आता आटी मनवी काय. एका जनार्दनी गुरु शरण धरी तेथे स्थिर करी मन माझ. महाराजांनी खूप सुंदर अभंग रचला आणि
आपण काय काय करतो आणि आपल्याला वाटतं की हे केलं की मला हवं ते मिळेल, म्हणजे माझं ध्येय मिळेल. पण या सगळ्या चरणांमध्ये महाराज तेच सांगताय की तुम्ही काही करा जगाच्या पाठीवर, सद्गुरूंशिवाय बरोबर काय ना. तरी सुद्धा एखाद्याच्या मनात प्रश्न आला की महाराजांनी सांगितलं वगैरे ठीक आहे, पण खरंच गरज असते का हो सद्गुरूंची? तसं बघायला गेलं तर शास्त्रामध्ये परमेश्वर प्राप्तीचे आपल्याला 4 मार्ग सांगितले. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्ती मार्ग. ज्ञानयोग, भक्ती योग, कर्मयोग आणि राजयोग. या प्रत्येक मार्गाचे एक वैशिष्ट्य आहे. काही लोक बघा फार चिकित्सक असतात, विचार केल्याशिवाय ते कुठली गोष्ट करत नाही. त्यांच्या बुद्धीला पडलं की ते काम करतात. अशी लोक ज्ञान मार्गाने त्या मार्गाने देव प्राप्त करू शकतात. काही लोकांना स्वस्थ बसवतच नाही, बसल्या बसल्या काहीतरी चाळे चालू असतात. त्यांना सांगितलं की आज तुम्ही काहीच करायचं नाही, एखादा शांत बसायचं, त्यांना ते जमणार नाही. म्हणजे कर्म केल्यापासून ज्यांना करमत नाही अशी जी माणसं असतात ती कर्म मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतात. नुसतं कर्म तर नाही, सत्कर्म. आता हा विषय आणखी मोठा आहे, त्याच्यात मी जात नाही. कर्माची गहन गती असते वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमच्यासमोर मी वेगळं काय बोलू. काही लोकांना फार जनसंपर्क आवडत नाही, थोडा अलिप्त राहणं, जास्त लोकांमध्ये न रमणं, अशी काही माणसं असतात. ते त्या योग मार्गाद्वारे परमेश्वराला जाऊ शकतात. काहींचा अंतःकरण अतिशय भावप्रधान असतं. स्वतःच काही दुसऱ्याचं दुःख बघून सुद्धा गळगळा अश्रू जमा लागतात. कुठल्याही भावाशी ते पटकन हे करून होऊ शकतात. असे लोक त्या प्रेम मार्ग म्हणजे भक्ती मार्गाद्वारे भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. अशी काही काटेकोर विभागणी शास्त्रामध्ये सांगितलेली नाही. आणि तसं पाहायला गेलं तर या 4ही गोष्टींचं मिश्रण प्रत्येक मनुष्य असतो. प्रत्येक मनुष्य कर्म करतो, प्रेम करतो, कर्म मार्गामध्ये असतो किंवा अलिप्तही असतं. हे 4ही गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. पण यापैकी कुठला तरी एक भाव, कुठली तरी एक वृत्ती प्रामुख्याने त्याच्यामध्ये असते असं आपण म्हणू. मात्र एवढं सगळं सांगितलं, भक्ती मार्गामध्ये तर नवविधा भक्ती सांगितली. या प्रत्येक गोष्ट अतिशय गहन आहे. रामकृष्ण परमहंसांनी तर कधी सख्य भक्ती केली, कधी दास्य भक्ती केली, कधी मधुर भक्ती केली. मात्र तुम्ही विचार कराल की एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत, एवढं सगळं आहे, शास्त्राने सगळं सांगून ठेवलेलं आहे. पण या सगळ्यांमधला आपल्यासाठी, म्हणजे खरं तर हा मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारते की तुम्हासाठी यातला देवापर्यंत जाण्याचा तुम्हाला सोपा वाटेल. माझ्या मैत्रिणीला हा वाटतंय म्हणून मला पण तो, असं नाही. आपल्याला मी सोपा वाटेल असा मार्ग कोणता, असा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारलं का? मग आता उत्तर मिळालं कुठला मार्ग सोपा आहे. भक्ती मार्ग आपण सगळा ऐकतो म्हणून आपण म्हणतो, पण आपल्या स्वतःच्या प्रवृत्तीनुसार महाराजांपर्यंत जाण्याचा सोपा मार्ग कुठला? आपण नाव एखादा मार्ग म्हणू, पण तो आपल्यासाठी सोपा आहे का नाही? बरं, तुम्ही भक्ती मार्ग सोपा म्हणता, पूर्ण करा असं नाही म्हणते. काय करणार सांगता येत नाही का? कारण आपल्यासाठी योग्य मार्ग कुठला, त्या मार्गाने जाताना काय संकट येणार आहे, आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे, ती संकट पार करून कसं जायला पाहिजे, त्या मार्गात सातत्य कसं राखायला पाहिजे, याबद्दल आपल्याला माहिती नाही. तुम्ही म्हणाल आमची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, भागवत सगळा पाठ आहे, आम्ही भागवत वाचलं आहे, ऐकलं आहे, सगळं केलं आहे, अनेक ग्रंथ आहेत, सगळ्या पोथ्या उघडून बसून आम्ही नेमकी उत्तर. पण हे तर आपण आयुष्यभर करतोय, ऐकतोय, सांगतोय, चर्चा करतोय, पण तरीही आले का महाराज पुढे आपल्या? इथे ते आहेत, पण त्यांची सघन आकृती आता आपल्याला दिसते. गोंधळात महाराज आहे असं म्हणतात आणि आहेतच, पण ज्यांचा अधिकार आहे तेव्हा महाराज अजूनही गोंधळात दिसतात.
आपल्याला दिसले भाऊ नाही दिसले. का बरं नाही दिसले? कारण आपण म्हणतो की आमचं देवावर प्रेम आहे, आम्ही भक्ती करतो, पण तो अजून प्राप्त होत नाही, म्हणजे कुठेतरी चुकतं. ते काय चुकतंय हे जर आपल्याला कळत नसेल तर आपल्याला मार्गदर्शकाची किती अत्यंतिक गरज आहे ती सगळ्याच माणसांना असते. राम नाम सब कोई कहे थके ठाकुर और जोर, और जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ और. आपण सगळेच राम नाम घेतो, सगळं करतो, पण ज्या अनन्यतेने आणि भक्तिभावानं आणि एकनिष्ठतेनं ध्रुव प्रहलादाने नाव घेतलं, संतांनी नाव घेतलं, त्या अनन्यतेनं आपण भगवंताची भक्ती करत नाही, म्हणून अजून महाराजांच्या चरणाशी आपल्याला स्थान मिळालेलं नाही. म्हणून तेच मला म्हणतात, अनंत उपाय जरी तुम्ही केले पार पावविणे नवदा. अनेक उपाय करा, काहीही करा, पण सद्गुरूंशिवाय तुम्ही त्या भगवंतापाशी जाऊच शकत नाही. एखाद्याला वाटेल की मी खूप शास्त्र वाचली, मी प्रचंड विद्वान, काहीही झालं तरी या शास्त्रांचा आधार घेत मी देवापर्यंत जाईल. एक फार गमतीशीर कथा आहे की आपल्याला असं वाटलं की शास्त्राचा आधार आहे सगळं, पण वाटेत अडचण कुठली येते ते या कथेद्वारे बघूया. की वेदव्यास आणि त्यांचा शिष्य जैमिनी यांची कथा तुम्ही कदाचित ऐकली असेल की वेदव्यास जैमिनी या शिष्याला सांगत होते, बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम अति वर्षती. म्हणजे काय? आपले इंद्रिय इतकी बलवान असतात की ते विद्वांसम अति म्हणजे विद्वान माणसाला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवतात किंवा त्याला त्रास देतात किंवा त्याला त्याच्या ध्येयापासून भरकटायला लावतात. म्हणजे मी शिष्याला काही पटेना. खूप चर्चा झाली, शेवटी वेदव्यास म्हणाले की मी शिकवतोय तुला पटतच नाहीये, तर याच्या पुढे शिकवत काही अर्थच नाही, तर हा पाठ आपण इथेच थांबतो, या पुढे मी सांगत नाही. ठीक आहे ना. असे काही दिवस गेले आणि एका पहाटे जैमिनी नेहमीची प्रातःकाळी जी काही त्याचा अभ्यास असेल ते सगळं करत होता. आवर्तन चालू होती, गोपनपट्टी जे काही वेदाचा अभ्यास असेल तो चालू होता, आणि इतक्या कानावर ऐकू आलं, छुम छुम असा आवाज ऐकू. विचार केला एवढं भल्या पहाटे या पाठशाळेमध्ये कोण छुमछुम करा, तर कुठला आणि बाहेर बघायला गेलो. आता वास्तविक बघता आपल्या अध्ययन सोडून त्या छुमछुम आवाजावर काय म्हणत होती त्याच्या मला उठायची, पण तो उठला आणि बाहेर गेला. डोका लागला, कोण परत ऐंजणांचा आवाज करतो. तो दुरून एक युवती येताना आश्चर्यचकित झाला की या पाठशाळेमध्ये कशा. ती युवती जवळ आली, अतिशय सुंदर युवती होती. हा विचारपूस करू लागला. आता याचीही मला काही गरज नव्हती. समोरच्या व्यक्तीने विचारलं असतं, काही शंका विचारली असती तर आपण उत्तर ही वेगळी गोष्ट आहे, पण स्वतःहूनच काय हो आपण कोण, इथे कुठून आला. तिने सांगावं की एवढ्या संशोधनासाठी निघाल्या. अरे वा वा वा, माझाही विवाह नव्हता तर याचीही काही गरज नव्हती. हो असं ठीक आहे, बरं बरं तुम्हाला कसा मुलगा हवा. ती मुलगी म्हणाली मी परीक्षा घेऊन ठरली. ठीक आहे म्हणे, मी परीक्षा द्यायला तयार आहे. असं आहे, मग मला संपूर्ण पाठशाळा तुमच्या खांद्यावर बसून लाव. त्यांनी त्या युवतीला खांद्यावर घेतलं. एक फेरी मारली, वजन 10 किलो मारली. जड वाटायला तरी सुद्धा सगळं सहन केलं. आणखी पुढची फेरी मारली, अजून वजन वाढलं. तिसरी फेरी मारल्यावर मात्र त्यांना ते वजन सहन होईना, दोघेही खाली पडले. आणि खाली पडून उभे राहतात तोच समोर पाहण्याचं कुठली युवती काय प्रत्यक्ष वेदव्यास त्या युवतीच्या रूप घेऊन आले होते आणि हसत होते आणि म्हणाले, जैमिनी सांगत होते ना, बलवान इंद्रिय ब्राह्म विद्वांसम अपि कर्षति. तुला पटलं नाही, तुला वाटलं की विद्वान असतो
त्याला सगळं ज्ञान असतं, तो कसा फसणार? अरे एवढा विद्वान, तुला सगळंच माहिती, पण तरी सुद्धा तो इंद्रियांच्या कचाट्यात सापडलाच ना. इंद्रिय हे इतके साधे सुद्धा नाहीत, ते विद्वान आणि हवं तिथे पडत असतात. तर हे अतिशय पारंगत शास्त्र शिकणाऱ्या व्यक्तीचं होऊ शकतं, तर तुमचं आमचं काम नाही होणार. त्यामुळे आपण बरे देवाचं नाव घेऊ, कर्तव्य करू, पोथ्या वाचू, जपतप करू, सगळं करू सुद्धा इंद्रिय ही अशी असतात की जे आपल्याला हवं तिथे मिळतातच. आपण दररोज महाराजांचं नाव घ्यायला बसतो, रामाचं नाव घ्यायला बसतो, पण मुखांच्या शिफ्ट किती काय किती वाजले म्हणजे माझी कुठली सिरियल लागणार आहे, या सिरियल मध्ये काय काय घडलं आहे, आता ती सासू सुनेला काय म्हणणार आहे, आज क्लायमॅक्स आहे, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असतं ना. मुलगा असून कधी येणार आहे, अरे आपल्या आज स्वयंपाक मलाच करायचं आहे, हे सगळं आपल्या डोक्यात जातं का? नाही जात. म्हणजे इंद्रिय आपल्याला हवं तिथे खेचत असतात. चहाची वेळ उलटून गेली की आपल्याला कळलं नाही. नेमका उपासाच्या दिवशीच घरच्यांनी बाहेरचा बल टाकला की आपल्याला नको. सगळ्यांना घरच्यांनी बोलवलं, मला फोन नाही केला, आपले विचार असतात. काम, क्रोध हे सगळ्या गोष्टी मरेपर्यंत आपले साथ सोडत नाही. घरातल्या सगळ्या वस्तू आपण मरेपर्यंत त्याची आसक्ती असते. आपली साठी शांती झाली तरी सुद्धा साडीचा आवडीचा न कोणता याच्याकडे आपलं हट्टानं लक्ष असतं. या खूप बारीक गोष्टी आहेत, पण या सगळ्या गोष्टी आपण इंद्रियांच्या किती ताब्यात आहोत हेच दाखवत असतात. त्यामुळे जोपर्यंत मी माझाही आसक्ती आणि आपला अहंकार जात नाही तोपर्यंत देव तिकडे येणारच नाही. प्रेम की गली अति साकरी तोंडे दोन समान. ही प्रेमाची गली इतकी छोटी आहे की दोन लोक एका वेळेला राहू शकत नाही. कोण कोण? ते परमेश्वर आणि आपले विकार. एकतर विकारांना घालवा परमेश्वर आहे, विकार आहे तर परमेश्वर नाही. मला आपल्या आयुष्यभर विकारांना घालवण्याची स्थितीच होत नाही. आणि घालवायला पाहिजे, घालवायला पाहिजे असं जरी वाटलं तरी ते हातून होत नाही. काय गंमत असते, आपल्याला खूप गोष्टी कळत असतात पण त्या ओळखत नसतात आणि ते वळवून घ्यायला सद्गुरू होत असतात. म्हणूनच महाराज म्हणाले, कोण पारलेली भवनदी तुम्ही सद्गुरू वाचवली तुम्हाला. आणखी गंमत अशी असते की आपण पूजा अर्चा सगळे जण करतो, पण आपली स्थिती काय असते? आपल्या सगळ्यांना वाटतंय ना हे सगळी कटकट बंद झाली, हे सगळ्यांना वाटतंय. कोणाला वाटत नाही सांगा? सगळ्यांना वाटतं. जॉब करणाऱ्यांना वाटतं काय कटकट रोजची नको करे हा जॉब, पण दुसऱ्या क्षणी लक्षात येतं नको नको असं नको म्हणाला कारण जॉब काढून एकत्र राहणार. कारण जेवणार कसं ना होईल. सगळ्यांची ही स्थिती असते, प्रत्येक वयाची ही स्थिती असते. काय वेळी मुलगी दुखतात, काय वेळी रोजची कटकट आहे, नको हा स्वयंपाक, नको ही शाळा, नको हे कॉलेज, सगळ्यांना हेच वाटत असते. सगळ्यांना वाटते ही कटकट बंद व्हावी, पण कशी? तो उपाय सांगितला तर तो कोणाला करायचा नाही.
चपळ मन माझे, तो हा प्रत्येक वेळेला निगेशन म्हणजे नकारात्मक नसतो, तो प्राचुर्य सांगण्यासाठी सुद्धा आलेला असतो. हे तो प्राचुर्य सांगण्यासाठी आलेला आहे. अचपळ म्हणजे अति चपळ. हे भगवंता माझं नाम अति चपळ आहे आणि आता ते आवडतच नाही. बहुत शिरा होतो आणि खूप थकलोय, घाबरे राहावा नाही, आपली सगळ्यांची स्थिती आहे. आणि ही स्थिती घेऊन आपण आयुष्यभर वागत असतो. त्याच्यासाठी आपण अनेक तीर्थयात्रा करतो. असं वाटतं त्या ठिकाणी जाऊन तरी माझं मन शांत होईल का, पण प्रत्येक वेळेस तसं होतं असं नाही. नाना तीर्थयात्रा घडल्या तुम्हासी, तरी संतोषाची न पावा. महाराज म्हणाले तुम्ही अनेक तीर्थयात्रांना गेलात, तीर्थस्थळी गेलात, तरी सुद्धा तुमच्या मनाला संतोष म्हणजे समाधान प्राप्त होईल असं सांगता येत नाही. तुम्ही सगळ्यांनी यात्रा केल्या असतील, महाराष्ट्र बाहेर गेला असेल, अष्टविनायक गेला असतील, अंबाबाईला गेला असाल, कुलदेवतेला गेला असाल, चित्रकूटाला गेला असाल, अयोध्येला सुद्धा जाऊन आला असाल, काशी विश्वेश्वराला जाऊन आला असाल, सगळं करून आलो तरी सुद्धा मनाला समाधान प्राप्त झालं का? पटकन कोणी होही म्हणत नाही आणि नाहीही म्हणत नाही. समाधान प्राप्त झालं का? पूर्ण समाधान प्राप्त झालं असतं तर रोजची कटकट वाटलीच नाही. ती का प्राप्त होत नाही तर तीर्थस्थानामध्ये दोष नसतो, दोष आपल्यातच असतो. कारण ज्या मनाने आपण इथे कोणाचं वागतोय त्याच मनाला घेऊन आपण तीर्थस्थानी जातो. मग तो तीर्थस्थानाचा प्रॉब्लेम नाही, आपला प्रॉब्लेम आहे की आपल्याला कुठेच लागत नाही. तिथे गेलो तरी सुद्धा आता 4 दिवसांनी इस्त्रीचे कपडे आणायचे, ही डाळ संपली ते भरायचे आणि हे करायचे, हे आपल्या तिथे संपत नाहीच ना. त्यामुळे सदा सर्व काळ शांत चित्ताने होत नाही. म्हणून महाराज तेच म्हणाले, एकनाथ महाराजांना कदाचित ठाऊक असेल की 400 वर्षानंतरचा मनुष्य सुद्धा असाच असणार आहे. म्हणून ते सांगतात तरी काही सत्य की नाना तीर्थयात्रा जरी घडल्या तुम्हासी, चित्ती संतोषाची न पावा, तुम्हाला समाधान मिळणार नाही. आणखीन काय म्हणाले? व्रते तपे यज्ञ दाने क्रियाधर्म, व्रत तप दान वेगवेगळ्या क्रिया कर्तव्य सगळं केलं तरी निजपदी स्थिर नव्हे. तरी सुद्धा शांतपणे का? कारण निजपदी म्हणजे तुमच्या स्वस्वरूपी तुम्ही स्थिर नाही. तुकाराम महाराजांचे सुंदर अभंग आहे, तीन जाळलेले तांदूळ काम क्रोध तैसेची फळ. या एका वेळेमध्ये ते चांगलंच आपल्याला व्यक्त होत आहे की यज्ञ करताय, सगळं करताय, होम करताय, सगळं करताय, तीळ ते मुद्दामून जाळलेले शब्द वापरताय. तीळ जाळलेले तांदूळ, तीळ आणि तांदूळ नुसते तुम्ही जाळताय, पण काम क्रोध तैसेची फळ ते कुठे त्या यज्ञामध्ये बसणं करताय? ते तर काही करत नाही, फक्त यज्ञ घृत, यज्ञामध्ये घृत तांदूळ सगळं तेवढंच अर्पण करताय, पण स्वतः ते काम करून ते कुठे अर्पण करताय? त्यामुळे काम क्रोध तैसेची फळ ही आपली अवस्था. आयुष्यभर आपण पूजा करतो, पण पूजा करावी कोणासारखी? रामकृष्ण परमहंसांसारखी. त्यांनी पूजा केली तर ते पूजा करताना काळीमातेला विचारायचे, काय गो आज कुठल्या रंगाचं वस्त्र नेसतो? ती त्यांच्याशी बोलायची, तिला हवं त्याच रंगाचं वस्त्र नेसवायची. इतकंच काय, हे म्हणजे तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळतील की तिच्या नाकामध्ये हात धरला तर श्वासोच्छवास चालू आहे, हे लोकांना अनुभवायला यायचं का? त्या परमभावाने रामकृष्ण परमहंस पूजा करतात. ते महाराज बसले, फक्त मूर्ती नाही तर खरंच महाराज बसले. जो आपल्या घरी देवाऱ्यामध्ये खरंच बाळकृष्ण खरा आहे, राम खरंच आहे असं आपल्याला वाटतं का? विवेकानंदांची फार सुंदर कथा आहे की ते भारत भ्रमणाला गेले होते आणि एका संस्थानामध्ये ते गेले. तो जो त्या काळचा संस्थानिक राजा होता तो मूर्ती पूजेच्या विरोधात होता आणि तो थोडासा ऐशोआरामात जगण या प्रवृत्तीचा होता. त्यामुळे इंद्रदेव बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं, मैफिली जाणावं, छान छान जेवावं, एवढं सगळं करावं, प्रजेकडे फार काही लक्ष नाही अशा प्रवृत्तीचा तो राजा. पण त्याचा दिवाण जी मात्र याच्या विरुद्ध होता, तो भावप्रवण होता आणि
त्याला आपल्या राजाचं काही पटेना. विवेकानंदांची ओळख झाल्यावर त्याला वाटलं की हे विवेकानंदच आपल्या राजाला काहीतरी चांगलं सांगू शकतील. त्याला किंगजीवर विवेकानंदांचं प्रभुत्व होतं. तेव्हा त्यांना बोलवलं आणि विवेकानंदांचे बोल ऐकताच राजाला पटले ही म्हणतात वेगळी व्यक्ती. थोडी खिल्ली उडवावी म्हणून राजा म्हणाला की काय हो तुम्ही असे संदेशाचे कपडे साधू वगैरे काय गरज आहे का असा वेश धारण करण्याची. छान कपडे करा, एवढं छान इंग्रजी बोलतो आमच्याबरोबर चला, भरपूर पैसे कमवा. विवेकानंद फक्त हसली. ते म्हणाले अहो तुम्ही पण असे कसे अहो राजेश, जे प्रजेकडे लक्ष देत नाही, फक्त छान कपडे घालतात, अलंकार घालतात. राजाला आला का मी राजा आहे, संस्थानिक आहे, मी कसं राहावं हे तुम्ही मला शिकवू नका, मी माझं बघून नाही. विवेकानंद पुन्हा असले म्हणाले तसंच मी संन्यासी, मी कसे कपडे घालायचे ते ठरले. थोडा वेळ गेला, राजाला लक्षात आलं ही कोणतरी वेगळीच व्यक्ती आहे, हिला हलक्यात घेऊन चालणार नाही. पण तरी खोडकर सुद्धा जातोय कसं. राजा म्हणाला काय हो मी मूर्ती पूजा वगैरे मानत नाही, माझा काही विश्वास नाही, मूर्ती वगैरे सगळं खोट आहे. तेव्हा आम्ही काही नरकात जाणार नाही ना, मी मूर्ती पूजा मानत नाही म्हणून. विवेकानंद म्हणून हसले छे छे हो, नुसती मूर्ती पूजा मानत नाही म्हणून नाही नरकात जा. विवेकानंदांना म्हणायचं होतं तुम्ही अशी इतकी कर्म चुकीची करता की फक्त या एका गोष्टीमुळे नाही, बाकी सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही नरकात जाणारच आहात. पण तुमचं वाक्य ते काय म्हटले ना. थोडा वेळ जाऊ दिला आणि विवेकानंदांनी बघितलं तर त्या सभागृहामध्ये वेगवेगळी भित्तिचित्र होती आणि त्यामध्ये एक राजाचं तैलचित्र होतं. दिवाणजींना बोलावून म्हणालं की बरं दाखवा बरं ते खाली काढ. ते खाली आणलं गेलं आणि दिवाणजींना विवेकानंद म्हणाले घ्या ती राजांची तसबीर आहे ना, हो या तसबिरीवर करून का. दिवाणजी घाबरले. त्यांना एवढा पश्चाताप झाला का कुठून येऊन मी राजासमोर आणलं, आता आपलं काही खरं नाही. काय काय विवेकानंद व्यक्ती काय सांगता येणार नाही, आपली नोकरी आता घेत. ते म्हणाले नाही असं कसं समजायचं, आमच्या राजाची तसबीर. विवेकानंद पुन्हा हसले म्हणाले अहो काय एवढा विचार करताय, तुमचे राजा काही मूर्ती व्यक्ती मानत नाही, तेव्हा मी सांगते ते करा याच्यावर तुमचा. राजाला मध्यस्थी केली अहो असं काय करताय, त्या मूर्तीमध्ये त्या तसबिरीमध्ये ते मला पाहतात, तू कसा काय तुमचे. तेव्हा विवेकानंद म्हणाले जसं या तसबिरीमध्ये ते तुम्हाला बघतात तसाच मूर्तीमध्ये रामाच्या मूर्तीमध्ये आम्ही रामाला बघतो, कृष्णाच्या मूर्तीमध्ये कृष्णाला बघतो, काली मातेच्या मूर्तीमध्ये काली मातेला. सारांश हा आहे, त्या राजाला अर्थातच पटलं करणं, पण सारांश हा आहे की विवेकानंदांनी एका ओळीमध्ये सगुण उपासना जी सांगितली तशी आपण चालतो का. रामाच्या मूर्तीमध्ये रामाला बघणं तिथे खरंच राम आहे, कृष्णाच्या मूर्तीमध्ये खरंच कृष्ण आहे मूर्ती ना, हे आपलं बघत असलो तर ती खरी उपासना आहे, ती खरी अर्चना भक्ती आहे. पण आयुष्यभर पूजा केली तरी आपलं होत नाही. म्हणून आयुष्यभर जर सत्यनारायणाची पूजा केली, रोज देवाची पूजा केली तरी निजपदी स्थिर आहे, हे आपलं असंच राहणार. मग आता त्या सद्गुरूंप्रती जाण्यासाठी आपण हे सगळे मार्ग चोखाळतोय, पण तरी त्या देव प्राप्त होत नाही. हे एकनाथ महाराजांनी सांगितलं ती आपली खरी परिस्थिती आहेच. म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आम्हाला भक्ती मार्ग सोपा आहे, ते काही तुम्ही पूर्ण करू शकला नाही, पण महाराजांनी आपल्याला पूर्ण करून दाखवलं. ते प्रत्यक्ष उपस्थित नसताना सुद्धा त्यांना माहितीये की आपली काय स्थिती. 3 चरणांमध्ये त्यांनी आपलं अख्खं आयुष्य पूर्ण करून दाखवलं की तुम्ही कसे अजून भरपूर पाहणार. मग आता त्या देवापर्यंत जाण्यासाठी काय करायला हवं, तर ते सांगतात विवेक वैराग्य बोले सद्गुरु मिळते. की तुम्हाला देवापर्यंत जाण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, पण ते असे तसेच मिळतात का. विवेक वैराग्य बोले सद्गुरु. आयुष्यात साधकाचे महत्वाच्या 2 गोष्टी आहेत, ते म्हणजे विवेक आणि वैराग्य.
विवेक म्हणजे निवड आणि वैराग्य म्हणजे नावड. की या सगळ्या प्रसारातून देवालाच निवडणे विवेक आहे आणि बाकी नको त्या गोष्टी टाळणे वैराग्य. वैराग्य म्हणजे मुद्दामून एखादी गोष्ट बंद करण्यापेक्षा आपोआप तिचा त्याग करणं. म्हणजे काय तर तुम्हाला जर कोणी भोजनाला घरी बोलावलं पण गेल्यावर त्यांनी सांगितलेला जो गोडा मुलाचा भेद आहे तो काही त्यांना जमला नाही आणि कारल्याची भाजी घरी होती तीच त्यांनी गडबडीत केली. मला तर श्रीखंडासाठी बोलवलं होतं म्हणून मी जास्ती दारा घेऊन आलो आणि ही काय कारल्याची भाजी. म्हणून नाक मिळवण्यापेक्षा आज ही भाजी तर ठीक आहे, मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तरीही आनंद आहे. ही मनाची स्थिती सहज होणे म्हणजे काय वैराग्य. एखादी गोष्ट तुम्ही आज डायबेटिस झालं म्हणून गोड बंद केलं तर मरेपर्यंत गोड का बंद केलं याचा त्रास होणे याच्यापेक्षा आज मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तरीही आनंद. कोणी माझ्याशी बोललं तरी ठीक आहे, नाही बोललं तरी ठीक आहे, मला मान दिला तरी ठीक आहे, नाही मान दिला तरी ठीक आहे, माझं मत कोणी ऐकलं नाही तरी चालेल, ऐकलं तरी चालेल. ही स्थिती हळूहळू होणे म्हणायचं वैराग्य. आणि या सगळ्यामधून फक्त परमेश्वराला निवडणं म्हणजे विवेक. मग साधण्यासाठी विवेक आणि वैराग्य या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या आपल्याकडे आहेत का हा प्रश्न जर पाहायला विचार आहे. त्या असतील तर आपण त्या मार्गावर चालत चालत सद्गुरू बरोबर आपल्याला भेटायला येते. गोंधळकर महाराजांचं वाक्य माझ्या होते की तुम्ही साखरला जसं साखर असले की मुंगी आपोआप येतात तसं सद्गुरू आपोआप येतात. तुम्ही गुरुवा मुंगळ जसे आपोआप येतात तसे सद्गुरू आपोआप येतात. पण आपण साखर किंवा गोळ आहोत का हा प्रश्न आपल्याला विचारला. नसू तर काय करायला पाहिजे. आपल्या चांगल्या ऐकण्याचा आणि वागण्याचा संबंध असला पाहिजे. नाहीतर ऐकतो छान आणि बाहेर गेलो की आज जी नव्हती तिच्याबद्दल 4 वाक्य सांगायला किंवा आणखीन 4 गोष्टी सांगून परक्याला सांगणे हे करण्यात काय अर्थ नाही. त्याच रिपीट असल्यावर बघण्यापेक्षा तेच प्रवचन 10 वेळा ऐकलं तरी चालेल. इतरांची गागाई करण्यापेक्षा एक मान जास्त झाली तर अगदीच चालेल. संतांना उपासना झाली नाही, नाम घेतलं नाही तर कसं नसतं होतं. आपल्याला एक मनी जास्त झाला तर कसं नसतं. पंढरनाथ भगवान की जय. उलटी स्थिती व्हायला पाहिजे. घड्याळाकडे बघून जप करण्यापेक्षा आज वेळ कसा गेला हे कळलंच नाही ही स्थिती आपली येते का हे बघितलं पाहिजे. मग आता सद्गुरू कसे असतात तर सद्गुरू यात्रा कंपनीमध्ये असतात. यात्रा कंपनी कशी असते की आपण त्यांच्यावर एकदा सगळं सोपवलं की कधी कुठे कसं जायचं, कुठे राहायचं, जेवणाची व्यवस्था, कशा मार्गाने जायचं, तर मार्गदर्शक हे सगळं असतं म्हणजे वाट चुकण्याचा प्रश्नच येत नाही. तसं सद्गुरू यात्रा कंपनी सारखे असतात. एकदा आपण त्यांना आपला सगळा भार सोपवला की कधी कुठे कसं आपल्याला न्यायचं, आपलं ध्येय कसं आहे, कुठल्या मार्गाने न्यायचं याचा सगळा मार्ग ते दाखवतात. आपली वाटेमध्ये सगळी सोय तेच करत असतात. फक्त यात्रा कंपनीमध्ये एक महत्वाचं असतं ते म्हणजे जो त्या यात्रेला गेलेला आहे असा यात्रेकरू त्यामुळे दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करणं गरजेचं असतं. त्यांनी सांगितलं आवरून 7 वाजता खाली रेडी राहा आणि आपण 7 वाजता आंघोळीला गेलो तर काही उपयोग नाही त्या यात्रा कंपनीचा. तसंच सद्गुरूने सांगितलं अशा अशा पद्धतीने उपासना कर आणि आपणच केली नाही तो उपयोग नाही. त्यामुळे सद्गुरूंनी किती मार्ग दाखवला पण तरी सुद्धा आपणच तो त्या मार्गाने जायचे कष्ट घेतले नाही तर काही उपयोग नाही. त्यामुळे आपण कसे आहोत, आपण सच्शिष्य आहोत का हा विचार करायला पाहिजे. कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही गोष्टींनी पादसेवन होते. म्हणजे काय तर सद्गुरूंचे पाय चेपणे का हा फक्त
वरवरचा अर्थ झाला. त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. कायिक पादसेवन म्हणजे काय, तर सद्गुरू कसे देहबुद्धी विरहित असतात तसे आपण त्यांच्या सहवासात पण म्हणजे कायिक पादसेवन. वाचिक पादसेवन म्हणजे काय, तर त्यांनी जे नाम आपल्याला दिलं आहे त्याचं सतत मुखामध्ये आवर्तन, त्याचबरोबर मुखानुवरची मुद्दा न करणे हे वाचिक पादसेवन. मानसिक म्हणजे काय, सगळे विकार टाकून फक्त त्या भगवंताचं चिंतन मनामध्ये असणं, मानसिक पादसेवन. हे आपण करतो का हा विचार करायला पाहिजे. हे जर केलं तर सद्गुरू बरोबर वाट दाखवायला तयार असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणायला गेलं तर खूप काही आहे, अनेक पद सुद्धा जाता येते, पण इतका मोठा विषय आहे, वेळ कमी आहे. पण जाता जाता कल्याण स्वामींचे खूप छान पद आहे. सद्गुरू एकदा आपल्याला प्राप्त झाले की सद्गुरूंचं मन वेगळं आणि माझं मन वेगळं असं होऊन चालत नाही. सद्गुरूंचं मन तेच माझं मन, म्हणजे काय, सद्गुरूंची इच्छा ती माझीही इच्छा. तसं रामदास स्वामींचं होतं बघा. रामदास स्वामी
प्रत्यक्ष रामराय. सद्गुरु हा कुठला देह नाहीये, ते तत्व आहे. रामरायाची जी इच्छा ती समर्थांची इच्छा. समर्थ कधीही स्वतःला समर्थ म्हणत नाही, ते रामरायाला समर्थ म्हणत. त्यामुळे जय जय रघुवीर समर्थ, त्यातला समर्थ आहे रामराय. जसं रामदास म्हणतात की रामाची जी इच्छा ती माझी इच्छा, तसं बोलण्याचं तेच आहे. मम स्वामी म्हणजे काय? जी समर्थांची इच्छा ती माझी इच्छा. तसं आपलं होतं का? जी महाराजांची इच्छा ती माझी इच्छा. तो माझा आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतरयामी. रात्रंदिवस मला माझे सद्गुरू प्रिय आहे. कसे आहेत ते? अक्षय पदार्थ सुखदाता, म्हणजे प्रत्यक्ष मोक्ष प्राप्ती करून देणारा असा सुखदाता आहे. निरसुनी माया गुण भक्ती मार्गीच्या गज ढाल्या चालविल्या आढा. सराव ज्याने सांगायचं तर ज्यानं माझा भक्ती मार्ग सुरू होते. काय बोलून कीर्तीसी न दिसे तुलना यास. त्यांची कीर्ती सांगायला गेलं तर काय सांगू? तुलनाच करू शकत नाही. तुलना करायला काय लागतं की ज्याच्या बरोबर तुलना करावी अशी कुठली तरी गोष्ट लागते. तसं तुलसीदास म्हणतात, रघुवीर छबी के समान रघुवर छबी म्हणूया. त्या छोट्या रामाची तुलना मी करावी, उपमा द्यावी. पण त्यांच्या लक्षात आलं की रामाला उपमा द्यावी अशी कुठलीच गोष्ट नाही. म्हणून ते म्हणतात रघुवीर छबी के समान. त्या रामाच्या छबीप्रमाणे काय या जगात रामाची छबी आहे. कसं सद्गुरूंसाठी काय उपमा घेऊन काय तुलना करू? तुलनाच नाही. म्हणून सद्गुरू कसे आहेत? छत्र बहुतांचे, अनंत लोकांचे ते छत्र आहे, आधारस्थान. छत्र बहुतांचे दासांचे धावची कल्याणाचे. ही जी प्रार्थना आहे ती गडावर म्हटली जाते, तर ही रोज प्रत्येकाने प्रार्थना ठेवावी अशीच आहे. जी कल्याण स्वामींची भाव आहे ते सत्शिष्य ते भाव ते आपले असले पाहिजे. फक्त पाय चित्रे ही गुरुसेवा नाही, तर गुरु सांगतील सद्गुरु सांगतील त्या वाटेवर मग चालणे ही सद्गुरु सेवा. मग आपल्याला आपण जे ऐकतो, जे सद्गुरूंनी सांगितलं ते, याच्यामध्ये सवडीचे नाम ही पण मोठी गोष्ट आहे, त्यावर सांगायला वेळ नाही. पण आपण नुसतं नाम घेण्याने सद्गुरूंनी नाम घेणे आपण ज्याच्यामध्ये फरक आहे. तेव्हा जर सद्गुरू प्राप्त झाले असतील तर ते सांगतात तसंच्या तसं वागणे महत्वाचं. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की तुम्ही सद्गुरूंना शरण जा, तेच तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील आणि सगळं करून येतील. तेव्हा बोलायला भरपूर आहे, सांगायला खूप काही आहे, गायलाही भरपूर आहे, पण वेळा अभावी काही सगळं घेता येत नाही. तेव्हा अशी सद्गुरूंची कृपा लागल्यामुळे कोणाचं आयुष्य धन्य झालं आणि कोणाच्या जन्माचं सार्थक होऊन परमेश्वराची प्राप्ती झाली, हे आपण इतिहासामध्ये बघूया.
भगवान सहस्रवर्षी अजून उदया जगावर यायचे होते, पण त्यांचीच वार्ता सांगायला जणू आकाशामध्ये तांबूस छटा पसरली होती. हळूहळू पक्षी आपल्या घरातून बाहेर पडले, लोकांना जाग आली, कामाची लगबग सुरू झाली आणि सगळे जण आपल्या लगबगीला लागले. कडेवर नातवाला घेऊन ओढ्याकाठी चालली. तसं पाहायला गेलं तर पैठणवासियांसाठी दररोजचं एक दृश्य की आजी आपल्या नातवाला घेऊन दररोज ओढ्याकाठी जाणार. प्रतिदिन
नंतर नातवाला स्नान घालावं. त्याला म्हणावं, म्हण रे बाळा, श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. आजीला सांगावं, त्याला नीट बघावं आणि मग त्यालाही आपल्या मोठ्या बोलावं म्हणावं, श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. हे म्हणावं. आजी त्याला अगदी प्रेमानं जवळ घ्यावं. त्याने फक्त हसावं. सगळ्या पैठणवासियांसाठी हे रोजचं दृश्य. आपल्या मनात येईल की आजी का बरं त्या नातवाला वाढवत होती? त्या आई-वडील नव्हते का? मरण गेले शिशुपणी मायका पैठणमधले शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांची ही कथा. यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आणि आईबाप दोघेही निवडतात. आजोबा चक्रपाणी आणि आजी या दोघांनी मिळून एकनाथांचा सांभाळ केला. नातवाचा जन्म झाला म्हणून चक्रपाणींना कोण आनंद झाला. अगदी कौतुकानं एकनाथ असं नाव ठेवलं आणि लाडानं एका म्हणून आलं. सगळ्यांना सांगेल, हा माझा एका आहे हो. एका म्हणजे एकुलता एक, एका म्हणजे सार सर्वस्व. पण त्या एका महिन्यातला आनंद फार काळ टिकला ना. चक्रपाणी म्हणत फार लाडानं याला एका म्हणत होतो. आता आयुष्यभर एकाच राहणार असं दिसतं. आमच्या दोघांनंतर कोण बघणार माझ्या एकनाथाकडे? आपल्या मुलाची सुनेची आठवण आली. एकनाथाचं पुढचं भवितव्य अंधारमय भवितव्य दिसलं की आमच्या डोळ्यात पाणी येत. पण नातवासमोर डोळे ओले नको म्हणून उपरण्याच्या टोकानं डोळे पुसत. पण एवढं सगळं असलं तरी एकनाथाचं बाळसं काही कमी झालं ना. आजी आजोबांचा अत्यंत लाडका होता. आजी आजोबांनी मोठ्या कौतुकानं त्याला वाढवलं. एकनाथाचं बालपण खुशीतच मजेतच गेलं. ऐकायला कीर्तनात प्रवचन, खेळायला सवंगडी, स्नानाला गोदामणी आणि झोपायला आजी आजोबांची खुशी. आणखी हवं ते काय? एकनाथाची बुद्धी मोठी, साक्षेपी होती. लहानपणापासून त्यानं सगळं काही बघितलं. सगळ्यांना चांगलंच वेचलं आणि मोठेपणी त्यावर परमार्थाचा साज चढवला. त्या पैठणला कायमच अनेक लोक येत. जपी येत, तोपी येत, संन्यासी येत, महंत येत, योगी येत, मानभाव फडकरी भजनी, कीर्तनकार, पुराणिक अनेक लोक येत. एकनाथ सुद्धा अनेक खेळ खेळले. चेंडू, गोला, हुतुतू, लगोरी, आट्यापाट्या असे अनेक खेळ तो खेळली. पण त्याबरोबरच जपतप करी ते तो चौकसपणे न्याहाळी. महंतांच्या मठामधून वारंवार जाऊन कीर्तनकारांच्या कीर्तने ऐके, पुराणकांची पुराण ऐके, कथेकरांच्या कथा ऐके, प्रवचनकारांची प्रवचन ऐके, वैराग्यांच्या धुन्याजवळ शेकत बसे. संन्यासी, सगळे महंत, आसनांचा शास्त्री, पसारा पंडित, तोही तो न्याहाळी. पण हे सगळं
यांना सगळ्यांना एवढं कळतं, आसनांच्या मोठ्या मोठ्या उतरंडी ते रोजतात, पण मग ते सगळे असे रीते का बरं? यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा काहीच संबंध कसा करणे? त्याच्या मनात नाना हजारो प्रश्न येईल, पण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं कोणाजवळच नसतात. एके दिवशी झालं असं, ते एकनाथांच्या घरी एक शास्त्री बुवा आले आणि आजोबांबरोबर इथे चर्चा करत. शास्त्री आले, त्याला वाटलं आपल्या मनातला प्रश्न विचारून तर बघू. हा भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, काय हो शास्त्री बुवा, एक प्रश्न विचारू. त्यांना वाटलं कौतुक. त्याचा हात धरला, प्रेमानं आपल्या जवळ बसवलं, म्हणाले, बाळ एकनाथ, हा जरूर विचार, मला जरा धीन आला. एकनाथ म्हणाले, काय हो, अहो शास्त्री बुवा, ही सगळी मंडळी अशी दुःखी का बरं? दुःखी का? अरे त्यांचं संचित तसं आहे म्हणून. असं मग आपण त्यांना काही सांगत का नाही, त्यांना काही शिकवत का नाही? अरे त्यांना संस्कृत शिकायचा अधिकार नाही, पण त्यांना मराठीतून सांगावं, जगावं कसं ते सांगावं, परमेश्वर म्हणजे काय ते सांगावं, प्रपंच कसा करावा ते सांगावं. सगळ्यांना आपल्याचं केलं तरच देवाला आवडेल, नाही का? शास्त्रांनी डोळे फाकवले. मराठीतून अब्रह्मण्य, अहो अब्रह्मण्य कसलं आलंय? ज्ञानोबांनी नाही का सांगितलं मराठीतून? आता मात्र त्यांचा काळा चढला. काय रे, चांगलं चांगलं खावं, भरपूर शिकावं, सभा गाजवावं, फड जिंकावे, शास्त्र चर्चा करावी, आणि हे सोडून दळमंत्री चाळे कशाला सुचतात तुला? त्यांचा कोरडा खाल्ला, हा हिरमुसला, तो एवढंच केलं, डोळ्यात पाणी आलं आणि आत निघून गेलं. त्याचं हिरमुसलेलं तोंड राजीला पाहिलं, म्हणाली, बाळ एकनाथ, इकडे तुला काही झालं का? तुला बरं नाही का? बरं. तुला भूक लागली का? नाही. अहो नाही कशी, एकनाथाला भूकच लागली होती. परमेश्वर प्राप्तीची भूक लागली होती, सत्य काय याची भूक लागली होती, लोकांच्या कल्याणाची भूक लागली होती, पण पैठणमध्ये त्याची उपासमार होती. त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल असं कोणीच तिकडे नव्हतं. अनेक महंत येत होते. पैठण म्हणजे दक्षिणेतली काशी समजली जात होती. अनेक विद्वान तिकडे होते, पण एकनाथांच्या प्रश्नांची उत्तरं देईल असं कोणीच तिकडे. एकटाच एकनाथ रडू लागला. त्याला काय करावं कळेना, कोणाला विचारावं, कुठे जावं काही कळेना. आणि विचार केला, आपण गोदाकाठीच जाऊ. ज्या गोदामाईला सगळे माता म्हणतात, तिच्याकडेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल का? तो गेला, त्या तीरावर बसला, कितीतरी वेळ रडतच होता. डोळे पुसले, म्हणाला, आई आई अगं सांग, तुला तरी माहितीये का असा एखादा शास्त्री ज्याला खरं काय आहे ते कळलं असेल. बघा, एकनाथ महाराजांचे प्रश्न बघा. असा शास्त्री ज्याला खरं काय ते कळलं असेल. असा एखादा संत जो दीन दुबळ्यांच्या करुणेने विभोर होत असेल. असा एखादा सद्गुरू ज्याला शिष्याच्या कल्याणाची खरी तळमळ लागली असेल. सांग आहे, तुला एखादा माहिती आहे का? मला सांग, मी काय करू? नाथ हमसून हमसून रडू लागला. तसाच घरी गेला आणि त्याचे शुद्ध भाव माझ्या ठाऊकच होते जणू. त्याच रात्री ती स्वप्नात आली. धवल वस्त्र परिधान केलं होतं, मुखावर समयीसारखं शांत सात्विक तेज, आणि ती म्हणाली,
अरे गुरु भेटावे ना, माझा निजलाच काय, उठ. जागा झाला तो गोदाबाई सांगू लागली, अरे तुला सद्गुरु प्राप्ती हवी आहे ना, माता देवगिरी किल्ला दौलताबादेला जा आणि तिथे जनार्दन पंत आहे, तेच तुझे सद्गुरु. ऐकलं मात्र हडकन जागा झाला. दोन क्षण बघितलं, खरंच गोदाबाई आली होती का? आपल्याला स्वप्न पडलं. लक्षात आलं की हे काही साधं सुद्धा स्वप्न नाही, जणू तिने आपल्याला मार्ग दाखवला. विचार केला, आता सद्गुरु कुठे आहे ते कळलंय ना, शांत बसायला बसायचं, तडक निघूया. दुसऱ्या क्षणी मनात विचारायला, आपण आजी आजोबांचं काय, आजोबांना विचारू मग जाऊ. पण तरी वाटलं आजोबांना विचारून जाईपर्यंत कितीतरी काळ वाया जाईल. एवढा वेळ आहे कोणाकडे, असं करू आपण म्हणूनच आजोबांची क्षमा मागू आणि तडक जनार्दन पंत कुठे हे शोधायला निघू. मंडळी 9-10 वर्षांचं पोर, ज्या वयात ही मुलं आई वडिलांकडे कपडे खेळण्यासाठी हट्ट करतात, त्या वयातले एकनाथ महाराज सद्गुरु भेटीसाठी निघाले. त्यांच्या मनात जे प्रश्न होते ना, ते लहानग्यांच्याच काय, प्रकांड पंडितांच्या हे बुद्धीच्या पलीकडचे होते. असे एकनाथ महाराज सद्गुरु प्राप्तीसाठी निघाले. काय घेतलं होतं बरोबर? कापडाची झोळी, त्याच्यामध्ये 3-4 लंगोटे आहेत, 12 बंदी आणि पगडी उंची मिळालेली, ती बरोबर ठेवली. एकनाथ महाराज चालत होते, 9-10 वर्षांचे, किती चालणार, 4-5 कोस चालले की थांबून जायचे. कुठेतरी वाडीवर नाही तर खेड्यामध्ये राहायचे, कधी मंदिरात जमिनीवर झोपायचे, कधी कधी शेतकरी बैलगाडीत बसवून घेत, कधी फळं खायला देत, कधी कुठे रांगणाच्या घरी राहायला रात्र काढायला मिळेल. त्या मुलाकडे बघून घरच्या बायका कळवळ, एवढूस लेकरू पण शिकायला चाललंय बरं एकटं, असं म्हणत भाजी भाकरी बांधून देत, असं झालं तर छानच होईल. कुठे साधे रस्ते, कुठे डोंगर दऱ्यातून जाणारे, कुठे शेताच्या बांधावरून जाणारे, पण एकनाथ महाराज ते सगळे पार करत होते. त्यांना कुठल्याच त्रासाची कसलीच तमा नव्हती, कारण त्यांना ज्ञानाचा प्रकाश हवा होता, सत्य काय हवं होतं, सद्गुरु प्राप्ती होती. आणि मजल करता करता खूप दिवस झाले तरी सद्गुरूंची भेट काय होईना. आपण किती दिवस लागणार आहे हेच ते लहानपणाने कळेना. डोळ्यात पाणी आलं आणि प्रार्थना करू लागले, दर्शन दे मजरा गुरुराया, दर्शन दे मजरा गुरुराया, अंबर
देवगिरी किल्ल्याजवळ आले आणि त्यांना मार्ग सापडला. त्या किल्ल्याजवळ आले, विचारत विचारत आले आणि त्या किल्ल्याच्या बाहेर पहारेकरी उभे होते. त्या लहान मुलाला बघितलं आणि दोघांचंच रडवू लागले. हे कोण आहे तू, क्या चाहिए? महाराज म्हणे, स्वामी हवे आहे. स्वामी पागल आहे क्या, चढवा घ्या असे. एवढ्या लहान मुलाला ते काही सोडे ना. प्रवेश बशिला मिळे मुळे न होत सिंगापुरे, असे बघणारे सुमने रामरे, निरंग समतोपिरे गरगरात यावोरे. प्रवेश गोपनीय हरभरोही लय रोहिणी. त्या छोट्या मुलाला जाऊ देना. एखाद्या पक्षाप्रमाणे विहंगाप्रमाणे एकनाथ महाराज त्या किल्ल्याभोवती घेरट्या मारू लागले. आत जायचा मार्ग काही सापडेना. तसेच त्या पायरीवर खाली बसले, उदास झाले. आणि इतक्यात तो बुधवारचा दिवस होता. गडावरचे कुलकर्णी काकोडीला दप्तर लावत खाली उतरत होते आणि त्यांनी बघितलं की एक छोटा मुलगा तिथे बसला. जवळ गेले, चौकशी केली. बाळ, कोण तू, कुठून आलास, तुझं नाव काय, कशासाठी आलास? एवढ्या सगळ्या प्रश्नांच्या भुडे मारायला एकमेकांना एकच उत्तर दिलं, मला जनार्दन स्वामी आहे. त्यांना आश्चर्य वाटलं. अरे त्यांच्या भेटीची इच्छा सगळेच करतात, तुझ्या लहान घ्यायचं त्यांच्याकडे काय काम? हे ऐकलं मात्र गालावरून अश्रू ओघळले. सांगू लागलं, मला की नाही त्या गोदाबाईने सांगितलंय जनार्दन स्वामीच तुझे सद्गुरू. काही करा, मला माझ्या सद्गुरूंची भेट घडवून द्या. कुलकर्णींना आश्चर्य वाटलं. म्हणाले, बाळा रडू नकोस बरं, उद्या गुरुवार आहे, उद्या सर्वांना येथे मुक्त प्रवेश असतो, असं कर, उद्या ये. त्या रात्री एकनाथाला झोप म्हणून लागलीच नाही. पहाटे जरा लवकरच उठला, सगळं आवडलं आणि गडापाशी गेला. पाहतो तर ही भली मोठी रांग, एवढी मोठी गर्दी, तरी गर्दीत उभा राहिला. सगळेजण हळूहळू पुढे जात होते, गड चढत होते, जनार्दन स्वामींची भेट घेत होते. सगळ्यांचे प्रापंचिक प्रश्न आणि त्या प्रश्नांनी ते जनार्दन स्वामींना अगदी भेडसावून सोडत होते. सगळ्यांचं झालं आणि हा छोटा एकनाथ पुढे गेला. या सगळ्या प्रापंचिक माणसांच्या गराड्यात शाश्वताची उपासना करायला आलेला हा एकटा एकनाथच होता. पुढे गेला, जनार्दन स्वामींना पाहिलं मात्र माझे स्वामी म्हणत जनार्दन पंतांजवळ जे धावला, त्यांच्या चरणांना घट्ट मिठी मारली. 2 क्षण तसेच गेले. जनार्दनांनी उठवलं, डोक्यावरून हात फिरवला, गळ्यावरचे अश्रू पुसले, आपल्या जवळ बसवून घेतलं, मांडीवर बसवलं. म्हणाले, बाळा कोण तू, एवढा लहान, कोण आला तुझ्या बरोबर? हा म्हणे, मी एकटाच आलो. एकटाच आलास? अरे मग तुझं नाव काय, कशासाठी आला? विचार केला, मी कशासाठी आलो, जे प्रश्न मी यांना विचारायचे ते प्रश्न तेच मला विचारायचे. तो म्हणे, सद्गुरु कोणी पोटीला, सद्गुरु प्रश्न ऐकले
परीक्षा घेतली. अरे तू माझ्याजवळ कशाला आलास? मी प्रापंचिक माणूस. हे प्रश्न एखाद्या शास्त्राला, महंताला, संन्यासाला, योग्याला विचार. माझ्याकडे तुझा काय काम? त्याचा निश्चय काही घडला नाही आणि तो परीक्षेत सफल झाला. जनार्दन पंतांना त्यांनी पूर्ण चौकशी केली आणि मोठं कौतुक वाटलं. डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, लक्षात ठेव बाळा, आजपासून तू माझा एकनाथ आहेस. आणि एकनाथ पंतांनी हे त्यांचं वचन पुरेशी शिवावं. काय करावं एकनाथानं त्याने ठरवून टाकलं. कारण जनार्दन पंत साधे सुधे असले नव्हते. देवगड परगणाचे ते प्रमुख होते. सगळे निवाडे हिशेब त्यांच्याजवळ होते. स्वामी उठायच्या एकनाथ महाराजांनी उठावं, स्नान करावं, स्नान संध्या आटपावी, स्वामींच्या संध्येसाठी सगळं मांडावं, स्नानासाठी पाणी काढून द्यावं, सोहळ्याच्या निरा करून ठेवाव्यात, पूजेसाठी चंदन उगाळून द्यावं. त्यांची पूजा झाली की स्वामी बाहेर निघत तेव्हा त्यांच्या खडावा समोर टाकाव्या. स्वामी पालखीतनं जात हा पायी चाल. कचेरीत गेल्यावर स्वामी सांगत, हे लिही, असं कर, ते तसं कर, असं हिशोब लिही, ते करावं. पुन्हा माघारी दुपारी आल्यावर भोजनाची त्यांची व्यवस्था करावी. ते भोजन करताना आपण वारा घालावं. त्यांचं भोजन झालं की आपण जेवावं. पुन्हा संध्याकाळी कचेरीतून आल्यावर आरतीची व्यवस्था करावी. नंतर जेवणाची व्यवस्था करावी, तांबूळ करून द्यावा. हे झालं की स्वामी निजले की वारा घालावा, पाय चेपावे. हे सगळं झालं की त्याचा दिवस संपला. त्याची एकच धारणा, माझे देव तुझ्या पाय तुझे गुरु राजा, माझे देव पाय तुझे गुरु राजा, गुरुराजे धामी, तुझी माय तुझ्या धामी, गुरुराजे धामी, इतकी सेवा बघून कधी कधी जनार्दन पंतांनी म्हणावं, अरे एकनाथा, किती रे करतोस तू माझ्यासाठी? नाथांनी लाजावं, म्हणावं, मी कुठे काय करतो? अरे तू जमत नाहीस? नाही. अहो, आपली कृपा असते ना माझ्यावर, तू मला कसं थांबवाईल? स्वामींनी हसावं, म्हणावं, एकनाथा, खूप चांगला मुलगा आहेस बरं. स्वामींनी कौतुक केलं की त्याला आभार ठेवावं. असा एकनाथ बरोबर सगळ्यांचाच लाडका होता आणि जनार्दन पंताचा तर विशेष लाडका होता. दिवस चालले होते आणि एके दिवशी एकनाथानं सगळी पूजेची तयारी केली. निरांजनामध्ये फुलवाट ठेवली, तूप घातलं, सवयीमध्ये जोडवाटे ठेवला, तेल घातलं, निरांना सोहळं करून ठेवलं, चंदन उगाळून ठेवलं, सगळं केलं, पाठ मांडला. आणि एवढं करून झालं की तो खरं तर बाहेर जाईल दुसऱ्या कामाला. पण आज मात्र त्याच्या मनात वेगळं होतं. स्वामी आले, ज्ञानेश्वरीतलं गणेश स्तोत्र म्हणू लागले. पण हा काही जागचा हल्ला नाही. म्हणाला, स्वामी, मला ध्यान कसं करायचं शिकवा ना. स्वामी काही बोलले नाही. तरी हा हालत नाही म्हटल्यावर स्वामी म्हणाले, अरे ध्यान म्हणजे काय? रोज पूजा करतोस ना, तेच ध्यान. त्या मूर्तीवर मन स्थिर कर, तेच की ध्यान. ध्यान म्हणजे आणखी वेगळं काय? तुमच्या मनात मला सांगायचं नाही असं दिसतं. ठीक आहे, तुमची आज्ञा मी पाळेन, पण मला माहितीये तुम्ही जास्त वेळ ध्यान धारणेतच घालवता. तेव्हा मला ध्यान म्हणजे काय सांगा ना. माझं मन आता यात रमत नाही. स्वामी नुसते हसले, म्हणाले, बरं सांगेन बरं,
2-3 दिवसांनी नाताना विषय काढावा, पुढे बघू, सांगणार आहे असं म्हणून स्वामींनी वेळ मारून द्या. आणि एक दिवस झाला असं हिशेबात चूक लागली म्हणून नाथ रात्रभर जागा. स्वामी आले हेही त्याला कळलं नाही. चूक सापडली, आनंद झाला आणि सगळा हिशेब मांडून झाल्यावर त्यानं जेव्हा वर बघितलं, स्वामी खूप वेळ उभे होते. स्वामी म्हणाले, छान, ती केव्हाचा उभा आहे, तुझं लक्ष नाही. अरे हेच तर ध्यान, आजूबाजूचं सगळं विसरता आलं पाहिजे. आता तो हरवलेला पै सुद्धा विसरता आला पाहिजे. एकनाथा, तो पै हरवला म्हणून एवढा वेळ जागा राहिलास. अरे तूच हरवलास, स्वतःला केव्हा शोधणार? शिकवीन बरं, आता शिकवीन ध्यान म्हणजे काय, उद्या शिकवीन करायला. एकनाथ महाराजांना ध्यान कसं करायचं शिकवलं आणि ते इतके तरबेज झाले की अंगावर नाग चढला, त्याला खडा काढला तरी सुद्धा जाणवले नाही, इतके तरबेज झाले. आणि दिवस असेच पुढे चालले होते. असंच नाथ महाराज ध्यानाला गेले जवळच्या डोंगरावर आणि ध्यानाला सुरुवात करणार इतक्या तिकडे एक डोक्याला एक खडक बांधलेला, पायवर कपडी घातलेला एक मलंग आला आणि तो म्हणाला, हे बच्चे चला कुछ खाते हैं. एकनाथ महाराजांनी पाहिलं, विचार केला, हा मलंग आपण कसं खावं? त्याला मारेलच नाही म्हटलं. तो मलंग काय ऐकेना. महाराज म्हणाले, मैं ब्राह्मण का बच्चा हूँ, हम किसी के हाथ की झूठी रोटी नहीं लेते. मलंग हंसला, अरे अरे तू क्यों नहीं डरता, तुम्हारा गुरु भी मेरे हाथ से भोजन करता है. नाथ चिढ़े, मेरे गुरु के बारे में कुछ भी मत बोलो. अरे अरे चिढ़ता क्यों है, तुम्हारे गुरु रोज मेरे हाथ से खाते हैं, मेरा जूठा भी खाते हैं, तुझे भी खाना पड़ेगा, याद रखना एक दिन खाना ही पड़ेगा. एकनाथ म्हणे, मैं नहीं खाऊंगा, मर जाऊंगा, लेकिन खाऊंगा नहीं. अच्छी बात है, तुझे मरना भी होगा और खाना भी होगा, तो मैं पहले मर जाऊंगा. ले, ये तो बहुत अच्छी बात है. बेटा, मरने से पहले मैं किसी को खिलाता भी नहीं. नाथाने लक्ष दिलं नाही. तो ध्यानाला बसला, पण कितीही लक्ष दिलं तरी ध्यानात तो मलंगच दिसू लागला. शेवटी कंटाळला आणि पुन्हा आला. आज काहीतरी वेगळं घडलंय म्हणून स्वामींना सांगितलं. स्वामी म्हणाले, नाथा ते वेळे नव्हते, वेळा तूच होतास. अरे प्रत्यक्ष दत्त महाराज आले, तुला दर्शन दिलं, म्हणत होते अहंकार निर्ल्याशिवाय मी कोणावरच कृपा करत नाही. पण तुला त्यांची भाषा कळली नाही. लक्षात घ्या श्रोते हो, प्रत्यक्ष भगवंत आले, नाथाला ओळखता आलं नाही. ध्यान कसं करावं ते कळत नव्हतं का? सगळं कळत होतं, पण सद्गुरु कृपेशिवाय समोर आलेला भगवंतही ओळखता येत नाही. सद्गुरु कृपा असेल तर भगवंत ओळखताही येतो आणि तो जाणवतोही आणि तो कृपाही करतो. तेव्हा सद्गुरु कृपेशिवाय भगवंत कृपाच नाही. एकनाथ महाराज रडू लागले. जनार्दन पंत म्हणाले, नाथा रडू नको. आता दत्त महाराज पुन्हा भेटतील, कृपा करतील फाल्गुन मध्य षष्टीला. आणि एकनाथ महाराज त्या दिवसाची वाट बघू लागले. तो दिवस आला. नाथानं जरा लवकरच आवरलं आणि दोघंही जवळच्या डोंगरावर गेले. जनार्दन पंतांनी आसन मांडलं, त्यांच्याजवळ आणखीन एक आसन मांडलं आणि समोर एकनाथ महाराज आसनावर बसले. जनार्दन पंतांनी ध्यान लावलं आणि काही काळातच एकनाथ महाराजांना दिसलं जनार्दन पंतांच्या जवळ एक विरळ आकृती दिसू लागली. हळूहळू ती सघन झाली आणि त्या जागी तोच तो मलंग दिसू लागला. एकनाथ महाराज शहारले. तो मलंग जेव्हा प्रकट झाला तेव्हा जनार्दन स्वामी आणि दत्त महाराजांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिलं. जनार्दन पंतांनी आपली शिदोरी काढली. दोघे एकमेकांना घास बनवू लागले. एकनाथ महाराज रडू लागले. काय करावं
जातोय कुठला, तसा ती टाकला धावत गेले आणि मलंगाच्या मांडीवर डोकं ठेवून जोरात रडू लागले. काय करावं कळेना. तो मलंग डोक्यावरून हात फिरवतोय आणि तितक्यात आवाज आला, हे बाळा उठ. वर बघितलं आणि मात्र साक्षात दत्त समोर भेट आपली. एकनाथ महाराजांना किती आनंद झाला. प्रत्यक्ष दत्तांनी त्या शिदोरीतला घास घेतला आणि एकनाथ महाराजांना बोलवलं. एक घास घेतला, दुसरा घास घेतला, अहो कितीच होईना. जनार्दन पंतांनी स्वतः तांबूळ तयार केला. दत्त महाराजांनी तो सेवन केला आणि आपल्या मुखी जात तांबूळ एकनाथ महाराजांच्या तोंडी घातलं. मात्र डोळे अर्धोन मिळती झाले, ते शहारले आणि दत्त महाराजांनी प्रथम हृदयाला, मग कंठाला, भूमध्याला आणि मस्तकाला स्पर्श केला. एकनाथ महाराजांची समाधीच लागली. इतका काळ समाधी लागली, काही काळाने उतरली. तेव्हा दत्त नव्हते, समोर सद्गुरू होते. एकनाथ महाराजांना काय बोलावं कळेना. जनार्दन पंत म्हणाले, भाग्यवंत आहेस बरं नाथा. आज प्रत्यक्ष दत्त महाराजांनी या संप्रदायाची दीक्षा दिली. हे भाग्य फार थोड्यांना लागतं. म्हणजे खरोखरच एकनाथ महाराज भाग्यवान. प्रत्यक्ष भगवंताने श्रीखंड्या रूपाने चाकरी करावी असं म्हणतात. 36 वर्ष 12 वर्ष वेगवेगळ्या रूपात भगवंताने येऊन एकनाथ महाराजांच्या घरी चाकरी केली. इतकंच काय, प्रत्यक्ष दत्त महाराजांनी पहाऱ्याला उभं राहावं इतकं भाग्य एकनाथ महाराजांना कुठून लावलं. जसं पाहिलं तर आई वडिलांशिवाय अनाथच होते, पण या एकनाथ महाराजांना, अनाथ असलेल्या एकनाथ महाराजांना अनाथांचा नाद सद्गुरूंनी केलं. तेव्हा एवढं भाग्य कशामुळे मिळालं, देवतेनं कृपा कशामुळे केली, कशामुळे चाकरी केली, भक्ताच्या व्यक्तीला वाचवलं परमेश्वर कशामुळे, फक्त महाराज पहाऱ्याला उभे राहिले कशामुळे. त्याला एकच उत्तर आहे, भक्ती आहे सगळं ठीक आहे, पण ती फळणी ही सद्गुरू म्हणून. हे सगळ्यांना एकच उत्तर आहे, सद्गुरू कृपा. मग तोच स्वानुभव जणू आज महाराज आपल्याला सांगतात, कोण पारणे भवन आदित्य सद्गुरू वाचवणे तुम्हाला. आज महाराजांनीच ही सेवा करून घेतली आणि खरोखर त्यांनीच करून घेतली. माझी बरोबरच बोलण्याची स्थिती नव्हती. हे बरेच दिवस मला बरं नाही, पण तरी सुद्धा आज त्यांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली. अशीच दरवेळेला तिथे बोलवून सेवा करून घेऊन दरवेळेला मी म्हणतो काळ म्हणत राहील की जागा खरंच खूप वेगळी. इथे कीर्तन करण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो. इथे जाणवणारं चैतन्यही वेगळं आहे.
तेव्हा तिथली कीर्तन सेवा आयुष्यभर लक्षात राहणारीच असते. तेव्हा हा अनुभव आम्हाला जोडायला गेलो आणि आपल्या प्रत्येकाला सद्गुरूंची प्राप्ती होऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचं धैर्य प्राप्त हो, हीच प्रार्थना महाराजांना करते. आणखीन काय हवं? या जगात भरपूर चुकीच्या गोष्टी झाल्या, तेव्हा भगवंत सर्वांना सद्बुद्धी देव, महाराज सर्वांना सद्बुद्धी देव. सत्वरजतम हे या त्रिगुणांनीच हे जग भरलेलं. जग एका अगदीच सत्वगुणी कधीच होऊ शकत नाही, पण या त्रिगुणांमधला सत्वगुण वाढवत नेणे एवढाच उपाय आपल्याकडे असतो. तर आपल्यातल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमधला सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करूया आणि शक्ती महाराजांना मागूया. आणखीन काय बघू? तर तेव्हा महाराज म्हणतात, उत्तम कीर्तन, अभ्यासपूर्ण कीर्तन आणि अतिशय सुंदर असं कथानक त्यांनी सांगितलं. गोड गळा आणि तबला पेटीच्या साह्याने ते उठावदारच झालं. मुळात सद्गुरूंवर श्रद्धा म्हणजे महाराजांवर श्रद्धा, त्यामुळे ताप कधीच पडाला. कारण की सत्ता महाराजांची आहे, सर्वाधीश महाराज इथले, त्यामुळे कोणतीच काळजी नाही. उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावं हीच विनंती.